अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. शीतल कदम या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण जात आहोत गाणगापूर येथील श्री दत्तप्रभूंच्या मंदिरात. गाणगापूरला आल्यावर इथे कुठे राहायचं, काय काय पाहायचं याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर बघूया गाणगापूरला आल्यावर इथे कुठे राहायचं. गाणगापूर येथे वेगळे भक्तिनिवास आहेत. आम्ही येथे मंदिराजवळच असलेल्या भक्तिनिवासामध्ये राहण्याचा अनुभव घेतला. हा अनुभव खूप छान होता. इथे 24 तासासाठी 1000 ते 1500 या रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या रूम्स राहण्यासाठी उपलब्ध आहेत. चला तर आता आपण जाऊया श्री दत्त महाराजांच्या मंदिराकडे. श्री क्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर असे मानले जाते. श्री नरसिंह महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज हजारो दत्तभक्त देशभरातून इथे येतात. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. या स्थळाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राचीन ग्रंथात विस्ताराने वर्णन केलेले आहे. सर्वप्रथम आपण इथल्या निर्गुण पादुका मंदिरात म्हणजेच श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत. चला या मंदिराविषयी जाणून घेऊया. भगवान श्री दत्तात्रेय यांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे इथे तब्बल 23 वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी इथे अनेक अविस्मरणीय लीला केल्या. या मंदिरातल्या या निर्गुण पादुकांच्या द्वारे त्यांचे इथे अखंड वास्तव्य आहे. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका पाहायला मिळतो. या झरोक्यातून आत पाहिले असता समोर त्रिमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका आहेत. या पादुका खास वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या अन्यथा आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलाच्या आकाराच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भरलेल्या आहेत. या पादुकांना केवळ अष्टगंधा आणि केशर यांचे लेपन होते. कुठलाही पाणी स्पर्श याला होत नाही. या पादुका चला आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र कधीच बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होते. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्यावेळी श्रीशैल यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्याच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका येथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. कारण आपल्या मनातल्या संकल्प ज्या वेळेस आपण या ठिकाणी सांगतो त्यावेळी श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारे या ठिकाणी करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वर शक्ती निर्गुण आणि निराकार आहे. म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांचे दुःख संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळे या क्षेत्राला एक वेगळेच महत्त्व आहे. आम्ही मंदिरात सकाळी 6 वाजता पोहोचल्यावर 6:30च्या आरतीचा लाभ घेतला. चला तर आता आपण संगमावर जाणार आहोत. या संगम ठिकाणी पूजा करणार आहोत. चला बघूया या ठिकाणी पूजा कशी करायची. भीमा आणि अमृजा या 2 पवित्र नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. हे संगम निर्गुण माठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवती अष्टतीर्थांचा वास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतो. निर्गुण मठाच्या पादुका दर्शनाअगोदर भाविक या संगमावर स्नान करतात. पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आहे. चला तर ती कथा बघूया. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रैलोक्य पादांकृत केले. त्या इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोक जिंकला. त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्यांना जिंकणे अशक्य झाले. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला.
त्याने त्यांना सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यापासून देवाला वाचवा अशी विनंती केली. इंद्राने असे सांगताच भगवान शंकराने रुद्ररूप धारण केले. ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृतमंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकराने जालंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रयुक्त जल देवांगनावर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे ही नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच अमृजा असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. संगमापासून वर मंदिराकडे जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाजवळ गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याला विशेष महत्त्व आहे. या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. तुम्हाला गाणगापूर या ठिकाणी जाण्याचा योग आल्यावर संगम या ठिकाणी स्नान करून औदुंबर वृक्षास शक्य होतील तितक्या जास्तीत जास्त प्रदक्षिणा घालाव्यात. श्री दत्त महाराजांचे दिव्य वरदान प्राप्त झालेले हे वृक्ष आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा आहे. चला तर आता आपण येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊया. आता येथील दर्शन झाल्यानंतर संगमस्थानापासून 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या भस्माच्या डोंगराला आपण भेट देणार आहोत. भस्माचा डोंगर या स्थळाला एक विशेष महत्त्व आहे. श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हा तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षापासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठे यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील ही विभूती साचून येथे भस्माचा एक प्रचंड असा मोठा डोंगर तयार झाला. आजपर्यंत लक्षावधी श्री दत्त भक्तांनी या भस्म टेकडीतून भस्म नेऊनही या भस्माची टेकडी आहे तशीच आहे. तर गाणगापूरला जाऊन श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेणे म्हणजे जीवनातील सर्व दुःखांवर मात करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. गाणगापूर हे फक्त तीर्थक्षेत्र नाही तर दत्तप्रभूंच्या प्रत्यक्ष अनुभूतीचे ठिकाण आहे. इथे श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दत्त महाराजांच्या कृपेचा लाभ होतो. तुमचेही काही गाणगापूरचे अनुभव असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.